मग काल निवडणूक प्रक्रिया ही पार पडलेली आहे. 21 तारखेला निकाल आहे, मतमोजणी आहे. कसं बघता एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेकडे आणि जनतेसाठी काय मेसेज असणार? आता ही जी निवडणूक आपलं बऱ्याच वेळेस बोलणं झालंय त्याप्रमाणे ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली होती. ही निवडणूक वैयक्तिक किशोर भास्करराव जावळे यांची नसून जनतेतील प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक मतदाराची आणि त्यातल्या मतदारसंघातील नातेगोत्यातल्या मंडळींची व कार्यकर्त्यांची मित्रमंडळी यांची होती. कारण तुम्ही बघसाल बाकी निवडणुकीपेक्षा ही निवडणूक एकदम आगळीवेगळी झाली. यामध्ये आमचे कार्यकर्ते असतील, आमचे पदाधिकारी असतील, माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब हे खंबीरपणे आमच्या सोबत पाठीमागे उभे राहिलेले असतील, हे तुम्ही बघितलंच. आणि जे आमच्या नातेवाईकातले मंडळी असेल, आमच्या प्रेमकरी मंडळी असेल, याने अक्षरशः देवाचं रान केलं, रात्रंदिवस बघितला नाही. आणि ज्या ठिकाणी मी वैयक्तिक पोहोचू शकलो नाही त्या ठिकाणी पोहोचून त्यांना मतदारांना कन्व्हिन्स करून एकतर्फी विजय हा आपल्याला मिळवून देणारी ही निवडणूक आहे. तो एकंदरीत कसा प्रतिसाद होता? नाही, प्रतिसाद अतिशय खूप चांगला होता, उत्साहाचा होता. आणि म्हणजे तळागाळातील सर्व आमचे म्हणजे मतदार असतील, त्यानंतर कार्यकर्ते असतील किंवा जे सामाजिक म्हणतो आपण, तर कोणताही समाज असा नव्हता की त्यामध्ये मला मतदानाचं आधिक्य नाहीये. म्हणजे प्रत्येक जाती धर्मातील सर्व लोकांनी ही निवडणूक हाती घेऊन एकतर्फी विजय मिळवण्यासाठी त्यांनी पूर्ण त्याचं म्हणजे जीवाचं रान केलं. आणि विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे आजपर्यंत भूतून भविष्य जो काही लीड राहील हा आपला राहणार आहे, ही याची मला खात्री आहे, शाश्वती आहे. तर मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला, मित्र परिवाराला, नातेवाईकातील सर्व आमच्या मंडळींना आणि आमचे सर्व पदाधिकारी असतील त्यामध्ये विशेष करून माननीय सिद्धार्थ खरात साहेब असतील, यांनी बाकी ठिकाणी वेळ न देता जास्तीत जास्त वेळ मेहकर शहरामध्ये दिला, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि त्यांनी खूप काही आमच्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, इथली आघाडी टिकावी, काही ते आघाडी होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण तरी पण काही गोष्टी नाही घडल्या. परंतु पूर्ण शक्तीपणा लावून इथला विजय जो आपला होणार त्यामध्ये खूप मोठा वाटा हा माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेबांचा आहे. तसेच आमचे खांद्याला खांदा लावून पूर्ण पाठीमागचे पडद्यामागचे नायक जे म्हणतो आपण त्याप्रमाणे काम करणारे आमचे मित्र आकाशजी घोडे, बॅनर असतील, कुठे गाड्या पोहोचल्या नसतील, कुठे गाड्याचं नियोजन असेल, कुठे टेस्टिंग आली नसेल, अशा काही गोष्टी असतील, यासाठी आकाशजी घोडे भाऊ यांनी बी खूप प्रयत्न केले. आणि म्हणजे माझा जवळपास 50% लोड त्यांनी सांभाळला. तसे आमचे सर्वच त्यांना नाव घेता येतील मला, विलास शिंदे असतील, गोपाळ गायकवाड असतील, अमरभाऊ घोडे असतील, म्हणजे शुभम पानखडे असेल किंवा म्हणजे खूपच सर्वच आले त्यामध्ये, म्हणजे एकाचं नाव घेणं चुकीचं राहील. आणि काही आम्हाला मार्गदर्शन असेल अनुभवातून, असे निंबाजी पांडव असतील, यांनी वेळोवेळी काही चांगल्या मार्गदर्शक गोष्टी, काही टिप्स असतात त्या दिलेल्या आहेत. त्यांनी वैयक्तिक म्हणजे रात्री 2-3 वाजेपर्यंत ती वैयक्तिक थांबून काही मंडळीच्या गुप्त भेटी घेतल्यात, त्याची अंतर्गत खूप मोठा फायदा मला झालेला आहे. आशिष भाऊनी काही ठिकाणी फोन केलेत, काही लोकांना कन्व्हिन्स केलं, त्यांचाही फायदा झालेला आहे. तसं एकंदरीत हे सर्व निवडणुकीमध्ये किशोर गारोळे हा नगराध्यक्ष उमेदवार नसून सर्व आमचे पदाधिकारी, आमचे नेते, जनतेचे प्रत्येक मतदार किंवा नातेवाईक हेच उमेदवार म्हणून त्यांनी काम केलंय. म्हणजे अक्षरशः मेहकरच्या आसपासच्या मतदारसंघातील जिल्ह्यामधील जेवढेही नातेगोत्यातले प्रेम करणारे मित्रमंडळ हे असतील, हे सर्व मेहकरमध्ये आलेले होते. आणि त्यांनीच माझा प्रचार 90% प्रचार केला. म्हणजे असं म्हणा की 10% प्रचाराचा लोड माझ्यावरती होता. या प्रकारची निवडणूक झालेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचा मनातून आभारी राहील. आणि हे जे ऋण माझ्यावर केलेलं हे कधी न फेडण्यासारखं आहे आणि फेडू शकत नाही. तर हे आशीर्वाद माझ्यासोबत त्याचे कायम असावेत, ठेवावेत, ही सर्वांना विनंती करतो. आणि माझा हा मेसेज सर्वांना आपण पोहोचवणार. आणि तुमच्या मीडिया मार्फत जी मला म्हणजे ताकद मिळाली, वैयक्तिक तुम्ही असाल, तुमचे सर्व म्हणजे पत्रकार बांधव असतील, तुमची मीडिया असेल, सर्व डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया म्हणतो आपण, तर सर्वच बाबतीत सर्वच ठिकाणावर मला कुठेही त्रास न देता, कोणची अपेक्षा न करता जे काही सहकार्य मिळालं आणि तुमची बऱ्याच मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळालं. कारण तुमच्या हातून मोठमोठ्या निवडणुका गेलेल्या आहेत आणि म्हणजे मोठ्या निवडणुकीपेक्षा चांगल्या पद्धतीचं काम या मेहकरच्या निवडणुकीमध्ये स्वतःहून वेळ देऊन इन्व्हॉल्व होऊन केलं, त्याबद्दल मी सर्वांचा त्या पद्धतीने आभारी आहे.